वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. भोंदू बाबाच्या चेल्यावर नवविवाहितेवरील अत्याचाराचा आरोप. देवळाली प्रवरातील तो फोडकर तरुण कोण? प्रकरण दाबल्याच्या चर्चेने देवळाली प्रवरा हादरले. भोंदू बाबा गणेश शिंदे अटकेत. आता नवे धक्कादायक खुलासे. व्यावसायिक, एजंट आणि पैशांच्या नेटवर्कची चर्चा. बेलापूर बू येथील कथित भोंदू बाबा गणेश शिंदे याच्या अटकेनंतर आता एकामागून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. देवळाली प्रवरा येथील त्याचा कथित चेला आणि एजंट म्हणून काम करणाऱ्या एका तरुणावर नवविवाहितेवर अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रकरण पैशांच्या जोरावर दाबण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. माहितीनुसार देवळाली प्रवरा येथील फोडकर नाव बदललेला तरुण हा गणेश शिंदे बाबाचा निकटवर्तीय मानला जात होता. याच तरुणाने भोंदू बाबाच्या प्रभावाचा वापर करून शेजारी राहणाऱ्या नवविवाहितेवर अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. पीडित तरुण महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात फोडकर आणि गणेश शिंदे यांच्या विरोधात त्यावेळी तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आर्थिक दबाव आणि राजकीय प्रभावामुळे हे प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा सुरू झाली असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान फोडकर याने राहुरी फॅक्टरी परिसरातील अनेक मोठ्या व्यावसायिकांना शिंदे बाबाच्या संपर्कात आणल्याचे बोलले जात आहे. देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी परिसरातील काही व्यावसायिकांनी मिळून शिंदे बाबासाठी जागा घेऊन आलिशान बंगला बांधून दिल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे. सदर अत्याचार प्रकरणात शिंदे बाबाने पुढाकार घेत पैशांच्या जोरावर विषय मिटवल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान भोंदू बाबा गणेश शिंदे प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत असून तपासातून आणखी धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा.